नमस्कार मित्रांनो, आज आहे 23 मे. 23 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बुलेटिन आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत, आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे ते उत्साहाने करत आहेत मतदान. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. प्रत्यक्ष आणि अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोठे अंतर, मतदार चिंतित असल्याची शंका दूर करण्याची काँग्रेसची मागणी. फरक 1.7 कोटींचा मतांचा असल्याचा दावा. भोजपुरी अभिनेते पवन सिंहची भाजपमधून झाली हकालपट्टी. अमोल निवडणूक जिंकला तर वडील म्हणून मला आनंदच, वायकर जिंकले काय आणि हरले काय, माझा काय दोष, गजानन कीर्तीकर यांच्या विधानाने पुन्हा खळबळ. बीडमध्ये कथित बोगस मतदान, पुन्हा द्यावा लागणार अहवाल. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागवले काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण. कमी मतदानामागे मोठे षडयंत्र, चौकशीची मागणी. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे महाविकास आघाडीची तक्रार. फडणवीस ठाकरे यांचे लठ्ठपणावरील उपाय. जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त राज यांच्या व्यायांनी केले बोलते. धार्मिक भावना दुखवू नका, संविधानावर बोलू नका, नड्डा खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र. मतदानानंतर महायुतीत धुसफूस, गजानन कीर्तीकर यांच्या हकालपट्टीची शिशिर शिंदे यांची मागणी. भाजपचीही टीका. मतांसाठी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, अमित शहा यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप. काँग्रेस राम मंदिर उद्ध्वस्त करेल हा आरोप पूर्ण खोटा, मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधानांवर टीका. इंडिया आघाडी देशाला मागे नेईल, पंतप्रधानांचा आरोप. कल्याणकारी योजनांना खीळ बसवण्याची चिंता. आयोगाच्या ढिसाळपणाचा मतदारांना फटका, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. अनेक वर्गांचा ओबीसी दर्जा रद्द, पश्चिम बंगालमध्ये रिक्त पदांवरील आरक्षण बेकायदा, उच्च न्यायालय. मतदानाच्या संत गतीची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. मतदार यादीतील घोळही तपासणार. हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये. राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, पोलिसांना सूचना. देशवासी हेच आपले उत्तराधिकारी, पंतप्रधानांचे विरोधकांवर प्रत्युत्तर. विरोधकांकडून होत जहाज. अखेर जामीन रद्द, अल्पवयीन आरोपीची 14 दिवस बालसुधारगृहात रवानगी. विरोधक सत्तेत आले तर तुमच्या घरातील नळसुद्धा काढून येतील. इंडिया आघाडीला जनता 4 जूनला झोपेतून जागे करेल, मोदी. सत्ता मिळाल्यास अग्निपथ योजना कचराकुंडी टाकू, राहुल गांधी. मोदींनी लष्कर जवानांना मजूर बनवले. महाराष्ट्रात 5व्या टप्प्यात 6% मतदान कमी. पहिल्या 4 टप्प्यात सरासरी 63 तर शेवटच्या टप्प्यात 57% मतदान. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा, सचिव अहिर यांच्याकडून अहवाल सादर. पुण्याच्या घटनेचे राहुल गांधींकडून राजकारण, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका.